गुड इव्हनिंग. माझं नाव दुर्वा. मी आज वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणार आहे. वृक्षारोपण हे एक पर्यावरणाची देणगी आहे. आपल्या जीवनात व पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी वृक्षारोपण हे केलेच पाहिजे. ह्या प्रेझेंटेशनमध्ये आपण वृक्षारोपणाचे उद्देश व महत्त्व चर्चा करणार आहोत. वृक्षारोपणाचे लाभ: वातावरण शुद्धीकरण: वृक्ष कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. हवेचे प्रदूषण कमी करून वातावरण शुद्ध करतात. जैवविविध संवर्धन: वृक्ष पक्ष्यांना, प्राण्यांना आणि इतर वनस्पतींना आश्रय देतात. जैवविविधतेचे संवर्धन करतात. भूमीचे संरक्षण: वृक्ष भूमीची धूप होण्यापासून संरक्षण करतात. मृदा सुधारण्यास मदत करतात. पाण्याचे संवर्धन: वृक्ष वर्षाव पाणी शोषून घेतात आणि त्याचे संरक्षण करतात. पाण्याचे प्रवाहित होणे नियंत्रित करतात. वृक्षारोपणासाठी योग्य काळ आणि पद्धत. उपयुक्त काळ: वृक्षारोपणासाठी उन्हाळ्याच्या शेवटी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला हा सर्वोत्तम काळ असतो. योग्य जागा निवडणे: रोपांना पुरेसे सूर्यप्रकाश आणि पाणी मिळेल अशी जागा निवडा. मृदा तपासणी: मृदा सुधारित असल्याचे सुनिश्चित करणे. आवश्यकतेनुसार खत घालावे. रोपांचे चयन: स्वस्तवंत ताजे रोप निवडा आणि योग्य पद्धतीने रोपण करावे. वृक्षारोपणाची कृती: पाण्याची छेद घेणे. रोपाच्या उंचीची दुप्पट खोली आणि रुंदीची छेद घ्यावे. रोपण करणे: रोपाला छेदात ठेवून त्याच्या मुळाला जमिनीत चांगले बसवून घ्यावे. पाणी देणे: रोपांना पुरेसे पाणी देणे हे महत्त्वाचे आहे. विशिष्ट रोपण झाल्यानंतर पहिला 1 आठवडा हे पाणी देणे गरजेचे आहे. दुर्बळ झाडांची काळजी घेण्याचे महत्त्व. पाणी देणे: दुर्बळ झाडांना नियमित पाणी देणे आवश्यक आहे, विशिष्ट वाळवंट हवामानात. सूर्यप्रकाश: झाडाला पुरेसे सूर्यप्रकाश मिळत आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. खत: झाडाला आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यासाठी खत घालणे हे आवश्यक आहे. संरक्षण करणे: झाडाला प्राण्यांची किंवा हवामानापासून संरक्षण करणे आवश्यक आहे. समुदायातील सहभाग आणि जनजागृती. शिक्षण: समुदायातील लोकांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजून सांगणे. सहभाग: वृक्षारोपण करण्यामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे. जनजागृती: वृक्षारोपणाचे आवश्यक आणि फायदे याची जनजागृती करणे. सामाजिक जबाबदारी: वृक्षारोपण ही आपली सामाजिक जबाबदारी आहे याची जाणीव करून देणे. राज्य आणि केंद्र सरकाराच्या वृक्षारोपण अभियानाचे उदाहरणे. मिशन पर्यावरण संरक्षण आणि वनक्षेत्र वाढवणे. उद्देश: शहरांमध्ये वृक्षारोपण करून हवेची गुणवत्ता सुधारणे. कार्यक्रम: नागरिकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित करणे. परिणाम: शहरांमधील हरित क्षेत्र वाढवणे आणि पर्यावरणाला सुधारणे. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी नवीन योजना आणि कार्यविषयी सूचना. नवीन प्रजाती: विविध प्रजातींचे वृक्ष लावून जैवविविधता वाढवणे. टिकाऊ पद्धती: टिकाऊ वृक्षारोपण पद्धतींचा वापर करून वाढवलेल्या झाडांचे समर्थन करणे. सहभाग वाढवणे: समुदायातील सर्वांना सहभाग वाढवून वृक्षारोपणाचे महत्त्व प्रसारित करणे. निरंतर देखभाल: वृक्षारोपण झाल्यानंतर देखभाल आणि देखभालीची व्यवस्था करणे. तात्पर्य: वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे, कारण वृक्षांमुळे पर्यावरणाची समतोल राखण्यासाठी मदत होते. वृक्षांमुळे हवामान शुद्ध होते. वृक्षांमुळे प्रदूषण कमी होते आणि आरोग्यही चांगले राहते. वृक्षारोपण करणे ही आजची गरज आहे. वृक्षारोपण पर्यावरणाला समतोल राखण्यास मदत करते. वृक्षारोपण हवामान शुद्ध करते. वृक्षारोपण प्रदूषण कमी करते. वृक्षारोपण तापमान राखण्यास मदत होते.
वृक्षारोपण मानवाला ऑक्सिजन मिळवतो. वृक्षारोपण करण्यासाठी लोकांचा सहभाग आणि सामुदायिक संघटनांचे समर्थन आवश्यक आहे. थँक यू.